कुठून ताकद येते काही मला माहित नाहीये. हा हा वाघ्याला ना बाहेर फिरून ना शेरूला फक्त एकट्याला सोडणार, दोघं जण ना हैराण करतील, काम करून देणार नाही. नाटक नाही करायचं बेटा, चुपचाप बचा. तिथे बचा, वरती वरती बसा. अच्छा नाही करायच्या. बघा कसा कुटकुट करतोय बघा. त्याला बाहेर जायचंय पण आज दोघांना नाही सोडलं, एकाला सोडलंय. ह्याला थोड्या वेळाने सोडणार आहोत, पण धीर नाही त्याला अजिबात. बचा खाली, बचा खाली. बघा बघा कसं कुटकुट करतोय ना. बघा कसं चालू आहे. छान आहे माझ्या पोर ते. हा तरी ऐकतो. शेरू असता ना पुरा दंगा केला असता घरामध्ये. त्याच्यामुळे ना शेरूला आज आधी सोडलं आणि ह्याला नंतरला म्हटलं सोडूया, कारण सगळंच बघा एकदम करायला गेलं ना होत नाही मग. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज सकाळी लवकर आम्ही उठलेले आहोत, 5:30-6 वाजता. आणि त्याच्या म्हणजे घरात झाडलोट वगैरे सगळं करून झालेलं आहे. लवकर सगळं आवरून घेतलं. आता आपल्या झाडांना पाणी घालायचं आहे. आता कुणाल आणि कुणालच्या ते पाईप जॉईन करायला गेलेले आहेत. पाईप ना मध्ये काढलेले आहेत ना, ते कट करून साईडला करून टाकले. आणि आता जॉईन करत करत मग ती वायर जॉईन करणार आणि मग ते मोटर चालू होईल पाण्याची. सगळ्यात आधी झाडांना पाणी घालायचं आहे. मी अशी म्हणजे बराच वेळ झाला मी वाट बघते कधी पाणी येतं ते. अगोदर म्हणजे आजचा दिवसाचं सगळ्यात मोठं काम तर झाडांना पाणी. आणि मला म्हणजे चालू झाल्यावर मला इतकं समाधान वाटेल ना या गोष्टीचं. म्हणजे म्हणजे माझ्या मनाची अवस्था काय राहते माझं मलाच माहिती आहे. कुणालच्या गावाला पण खूप असे बेचैन झाले होते, कारण गेले कित्येक दिवस झाले झाडांना आपल्या पाणी नाही ना, त्याच्यामुळे. आता वाघ्या शेरूचं सांगते. शेरूला फक्त सोडलं, वाघ्याला नाही सोडलेलं. ह्याचं पण मागचं पण कारण सांगते. आता हे काम करायचं ना, हे दोघंजण मग धुमाकूळ घालतात आणि पूर्ण मग पुरा घरभर मग घाण करून टाकणार. त्याच्यामुळे म्हटलं आज एकेकाला सोडूया. अजून एक बातमी, आज कुणालच्या जाणार आहेत मुंबईला, संध्याकाळच्या वेळेस जाणार आहेत. त्याच्यामुळे ती एक सगळी तयारी करायची. मला वाटतं एक 2-3 दिवसासाठी 2-3 दिवसासाठी जाणार आहेत ते. मागे बघा तुम्हाला सांगितलं होतं की आमचे एक नातेवाईक ऑफ झाले, तर ते कार्य वगैरे आहे ना, त्याच्यामुळे ते खास त्या कामासाठी ते मुंबईला चाललेले आहेत. पण संध्याकाळचं आहे त्याच्यामुळे काही घाई गडबड नाही, आरामात सगळं होणार आहे. तर चला आता पटाट काय करते. आता पाणी आलं ना की पहिला पाणी घालून घेणार. त्याच्यानंतर ते कालचं शेण बघा भिजून ठेवलेलं आहे. काल राहिलंच करायचं ते, कारण काल अजिबात वेळ मिळाला नाही आहे. त्याच्यामुळे आता म्हटलं बघूया, हे पाणी भरून झालं ना की ते कोकमाई झाडं आहेत ना 2-3, ते म्हटलं करून घ्यायचे पटकन आणि मग त्याच्यानंतर आपलं घरातलं असं. पण पाणी एकदा चालू होऊ दे बाबा. काल ते गेले होते बघायला आणि सगळं बघून वगैरे आले, काय कशा पद्धतीने काय 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 करू शकतो आपण पाण्यासाठी. पण एवढंच आहे की पाणी भरून झालं ना की पुन्हा ते पाईप काढून ठेवावं लागणार. वायर आहे ते पुन्हा काढून ठेवलं ना, कारण काम चालू नाही रस्त्याचं अजून, त्याच्यामुळे ते करायचं असं. पण ठीक आहे म्हटलं 8-8 दिवसांनी लावायचं आणि मग करायचं, कारण झाडांना पाण्याची गरज आहे. त्याच्यामुळे हे करणं गरजेचं आहे. आणि काय आहे सध्या तुम्हाला तर स्वेटर बघा घातलं दिसतोय का. 2 दिवस झाले थंडी कमी झालेली गावाला, अक्षरशः गरमी होते. दुपारच्या वेळेस अशी गरमी होते ना की जसं काय उन्हाळा चालू झाला आहे, अशी गरमी व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आता पाण्याची सोय वगैरे करावीच लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर बघू आता होईल हळूहळू त्या पद्धतीने करायचं असं. चला आता पाईप ना नारळामध्ये सोडून ठेवलं आहे, आला का पटापट पाणी घालून घ्यायचं. कुणाला मी सांगणार आहे की म्हणजे हॉल क्लीन करायचा बाकी आहे, त्याला सांगतो हॉल क्लीन कर. बाकी सगळं झालेलं आहे, बाथरूम वगैरे सगळं मी धुवून घेतलेलं आहे. फक्त टॉयलेट धुवायचा बाकी आहे, तो आता पाणी आलं का पटकन धुवून घेणार. म्हणजे पाण्याशी संबंधित जितकी पण कामं आहेत ना पटापट करून घ्यायचं. आणि जितकं स्टोअर करता येईल तितकं पाणी आपल्याला स्टोअर करून ठेवायचं. आणि तर हे पुढील मला असं वाटतं 2-3 महिने हे असंच चालू राहणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्टमेंट आपल्याला करावीच लागणार आहे, पण झाडांसाठी करणं गरजेचं आहे. आलं पाणी आलं.
बापरे, झालं बघा, पाणी घालून झालं. मला इतकं आता बरं वाटतंय ना, समाधान. शेवटचा पाईप आहे ना, तर नारळामध्ये टाकला. भरपूर पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 4 दिवस आता झाडांना पाणी घालण्याची गरज नाही, इतकं पाणी आता घालून घेतलेलं आहे. हे बघा इथे सुद्धा. आणि पाणी घालता घालताच अळी वगैरे सगळं करून घेतलं मी. हे बघा इथे सगळं सगळं घातलेलं आहे. आता मला चिंता नाही काही दिवस. हे बघा इथे पण अळी वगैरे केली पटकन. अळी आता गरजेचं आहे पाण्यासाठी. हे बघा इथे पण कोकमाई झाडांचं ते खत पाणी करायचं बाकी आहे ना. हे बघा इथे पण आता असेच हलकं हलकं खोदून घेतलं. ते भिजवलेलं शेण आहे ना, घातलं असंच. आता म्हटलं वेळ नाही आहे, नंतरला म्हटलं बघूया. हे बघा सगळं तण बिन सगळं काढलं त्यातलं. हे सगळं पाणी भरता भरता सगळं केलेलं आहे. आता कुणाल आणि कुणालचे बाबा तो पाईप आहे ना, ते काढायला गेलेले आहेत दोघंजणं. येतील थोड्या वेळाने, कारण तो पाईप आता पुन्हा आपल्याला काढून ठेवावं लागेल, कारण ते JCB वगैरे आलं तर परत पाईप बीप तुटायला नको ना म्हणून. हे बघा हे असंच शेण टाकलं, काय करणार घाई घाई. हा एक पाईप पडला आहे असंच. येतील दोघंजणं आता. थोडीशी धावपळ झाली, पण एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगते हा, की कुठून ताकद येते काही मला माहीत नाही आहे. ज्या स्पीडने मी काम केलेलं आहे, कुणाला होता जोडीला, पण कुणाला मी जास्त काही करायला सांगितलं नाही, कारण तो पण नुकताच झोपेतून उठून उभा राहिला होता. आणि कुणाल जेव्हा नव्हते घरामध्ये, ते पाईप आहे ना, म्हणजे जिथे पाईप जॉईन केलं ना तिथे ते जाऊन बसले होते, कारण तो पाईप सारखा का निघणार आणि मग 10 वेळा त्यांना फेऱ्या मारावं लागणार. म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही तिथेच बसा, काय आहे ते आपण करूया इकडे. तर कुणाल होता पुढच्या साईडला, आणि मग हे मागचं सगळं पटापट करून घेतलेलं आहे. झाडं लावली ना की पाणी गरजेचं आहे खूप. आणि आता इतकी ही झाडं लावल्यापासून आम्ही कशी जगवली ते आम्हाला माहिती आहे. म्हणजे आत्ता तरी बरं आहे, आता भले थोडी धावपळ होते पण पाणी भरपूर आहे. पण ज्यावेळेस आम्ही ते राहायला वगैरे आलो ना, घर बांधलं ना, त्यावेळेस पाण्याचं थोडंसं जे खूप असे हाल होते. त्याच्यामुळे हे जे काही मिळतं ना त्यात खूप समाधानी आहे मी असं. आता इतकं सगळं भरून ठेवलं ना पाणी, तुम्हाला पाहिजे तर दाखवते मी. भरपूर पाणी मी आता स्टोअर करून ठेवलेलं आहे. झाडं लावली आणि सोडून दिलं असं होत नाही. तर पाणी खत वगैरे हे पण खूप गरजेचं असतं, जोपर्यंत ते मोठे होत नाही तोपर्यंत. आणि मोठे झाल्यानंतर पण फळं जेव्हा धरतात त्यावेळेस पण खत पाणी वगैरे, औषध फवारणी, या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे मेहनत आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत आहे. पण मला असं खूप असं बरं वाटतं आहे, समाधान वाटतं आहे की फायनली झाडांना सगळ्या पाणी मिळाले. माझं मन अगदी तृप्त झालेलं आहे, असं छान वाटतं. आता हे वाफे वगैरे आहेत ना, ह्याला 4-5 दिवस नाही पाणी घातलं ना तरी पण चालेल. पूर्ण पाईपच सोडून ठेवला होता. हे छान झालं, आता मस्त झालेलं आहे. चला आता पोटा पाण्याचं बघते. वाघ्या शरू यांचं मात्र मी खाणं पिणं तयार करून घेतलेलं आहे, म्हणजे हे पाणी लावायच्या आधीच त्यांचं मी तयार करून घेतलेलं आहे. त्या दोघांना देते आता खायला. वाघ्या आता कुणालच्या मागे गेला आहे. शेरू आपला झोपला आहे, त्याला मगाशीच बांधलं आहे. त्यांना पण भूक लागली असेल. जास्त नाही वाजलेत, मला वाटतं 9:30 होऊन गेले असतील. पण आमचं आता, मला मात्र आता भूक लागली, धावून धावून आता भूक लागलेली आहे. तुम्हाला शेरू दाखवते. ए शेरू बाबू, झोपला का काय? झोपला तू? नको बेटा, झालं आईचे पाणी. चल जेवायला देते, चल. हे सकाळचं ऊन आहे ना, कोवळं ऊन, त्याला बरं वाटतं. तर हा उन्हामध्ये बसणारा नाही, त्याला लगेच गरमी होते शेरूला आपल्या. त्याला पण आंघोळ घालायचे, आता उद्या परवामध्ये आंघोळ घालून टाकणार. अबू, भुकू लागली? बबडू माझा उठला बघा, उठला ना, वासाने उठला. शेरू, ए शेरू, चला त्यांना जेवायला देते. वाघ्या आता येईल ना, तुम्हाला मी दाखवते त्यांचं जेवण. ते चिकनचे पाय असतात ना कोंबडीचे, ते आणले होते भरपूर असे. त्याचं सूप सध्या देते. आणि आज 2-2 पाय दिलेत. आता हे नका आहेत ना, हे काढून टाकणार आहेत आता. म्हणजे कुणाला मिक्स करणार, मी काय मिक्स करत नाही, ते कुणाला मिक्स करून देईल. म्हणजे रोज कसं एका टायमाला 1-1 पाय देतो आम्ही आणि सूप असतं, पण आज एक जास्त देतोय असं. म्हणजे त्यांना पण खाऊ देत, मजा करू देत. आले वाटतं कुणालच्या. इथे चहा ठेवलाय गरम करत. आवाज येतो कुणालच्या आवाजाचा, थांबा. बाबा आहे रे, शांत राहा. ते बघा कुणालच्या पाईप काढतात. हा बघा इथे हा पाईपा तुकडा तुम्हाला दिसतोय, इथे जॉईन केला होता. आणि मग आता पुन्हा तो पाईपाचा सगळा काढून ठेवायचा. काय करणार, पाण्यासाठी गरजेचं आहे ते. कुणाला आतल्या साईडला गेलं आहे.
आता ना त्या रस्त्यावरती नाही ठेवणार पाईप, आतल्या साईडने टाकणार, कारण गाड्या बिड्या ये जा करतात ना, चिंता नको असं. तुम्ही म्हणाल प्रिया छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या शेअर करते, पण ह्या पण खूप गरजेच्या असतात. झाडांसाठी आपण काय काय मेहनत घेतो ते पण खूप गरजेचं असं दाखवणं. आणि असते ती मेहनत सगळ्यांचीच असते, माझीच असं नाही. जितके पण झाडं वगैरे लावतात ना, सगळ्यांची मेहनत असते. त्याच्यामुळे ही अशी बाग असली ना आवड असेल तर सगळं होतं. आम्हाला बाबा आवड आहे. गेले 2-3 दिवस आम्हाला झोप पण लागत नव्हते, दोघांना पण, कुणालच्या बाबांना पण मला पण. की झाडांना पाणी नाही 8-10 दिवस झाले. आणि आता वातावरण कसं थोडंसं चेंज होत चाललेलं आहे, थंडी कुठेतरी कमी होत चाललेली आहे. त्याच्यामुळे मनामध्ये एक चिंता असते ना ती. आणि परत कुणालच्या बाबा आता मुंबईला पण जाणार आहेत, तुम्हाला मग अशी म्हणाले ना, तर आज संध्याकाळी ते मुंबईला निघणार जायला. 2-3 दिवस काय ते येणार नाही आहेत. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून मगच ते बिंदास्त होऊन जाते. नाहीतर मग त्यांना पण थोडीशी काळजी लागून राहते ना, की कसं दोघं जण करतील मॅनेज. कारण कुणाल कसं एकटा पडतो, म्हणजे माणसं जोडलं असलं तर काय वाटत नाही हो, आपण कसं एकटे पडतो त्याच्यामुळे करणं शक्य होत नाही ना. त्याच्यामुळे जायच्या आधी मग सगळं ते बंदोबस्त करून सगळं जाणार होता. आता घरात पण ज्या काही वस्तू लागतील ना, त्यांची एक सवय सांगते, भाजीपाला वगैरे जे काही लागेल ना, दूध हे ते सगळं आणून ठेवणार. आता कुणाला आहे तरी पण म्हणजे सगळी आमची सोय करणार आहे, मगच ते जाणार. मग म्हणजे कसली आम्हाला खाण्यापिण्याची कसली कमी नको पडेल असं का असतं. हां चला चला, वागे आला, चला शेरूला भूक लागले, चला जेवायला. हां हां, नाही तो इथंच होता, तो मगाशी कुणाला गेला ना, ते मागे गेला. मग आता घरात घाण करायचे. गुरं येऊन गेले तर हे व्यवस्थित ठेव. ह्या पिशवीचं टॅक कुणाल परत लागेल ना ते 8-10 दिवसांनी. चला 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 जेवायला. आज 2-2 पाय चिकनचे. चला चिकनचे 2-2 पाय खायचे ना गुंडुल्या. संध्याकाळचे 4 वाजलेत आता. आणि आता मी डबा बनवायला सुरुवात करते. थोडीशी तयारी करून ठेवले. डबा म्हणजे आता कुणाल जेव्हा मुंबईला जरा निघालेत ना, अजून वेळ आहे थोडासा, तर पटकन म्हटलं चपाती भाजी करून घेते. पीठ मळून ठेवलं आहे, भाजी वगैरे सगळं चिरून ठेवलेली आहे. आता फक्त फोडणीला घालायचं आहे. चला, ते आता बाहेर गेलेले आहेत. ते अजून बॅग भरली की नाही, बॅग भरायची पण बाकी आहे. ते पण थोडंसं लक्ष घालावं लागेल. म्हणजे बॅग वगैरे ती लोक भरतात दोघंजणं, कधी पण जायचं असेल तर. म्हणजे कुणालची बॅग कुणाला भरतो, त्यांना ते भरतात. पण तरी पण 1-2 वस्तू असतात ना जे विसरतात, त्याच्यामुळे बघावं लागतं. जसं की टूथब्रश, कोलगेट वगैरे, औषधं आहेत, पाण्याची बॉटल, या सगळ्या 2-4 गोष्टी ज्या महत्त्वाच्या असतात ना, तिकडे लक्ष द्यावं लागेल मला असं. चला आता पटापट फोडणीला घालूया. अजून माझं बाहेर पण थोडंसं काम बाकी आहे हो. सकाळी इतकी घाई गडबड झाली, त्याच्यामुळे जितकं शक्य झालं तितकं केलं मी. व्हिडिओचं काम करून घेते, एडिटिंगचं. आणि आत्ता म्हटलं पहिला टिफिन बनवून घेते, आणि त्याच्यानंतर म्हटलं बाकीचं काही नंतर सावकाश होऊन जाईल. हे बघा, पीठ मळून ठेवलं आहे चपातीचं, आणि जास्तच मळलं म्हणजे रात्रीला आम्हाला पण होऊन जातील. आणि ही मेथीची भाजी करते पटकन. कोणाच्या वेळाना मेथीची भाजी ना खूप आवडते. कांदा मिरची सगळं तयार करून ठेवलं आहे. पटकन आता फोडणी घालून घेऊया. इथे चहासुद्धा संध्याकाळचा बनवून झालेला आहे. आत्ताच मी चहा प्यायलो आणि मग ह्या कामाला की मी सुरुवात केली आहे. बाहेर ऊन बघा कसं कडकडीत पडलं आहे. दुपारचं 4-4:15 ऊन आहे. तर भाजी आपली शिजले बघा. आता मी यात ओलं खोबरं घालते. भाजी आपली तयार. जरा मिक्स करून घेते. आणि इथे मी चपात्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत. ह्या बघा, 4 चपात्या केल्या पुरणच्या बाबांना, बाकीच्या नंतर करून टाकेन. जरा गार होऊ देत, नंतर डबा आहे ना भरून घेते. मग आता सगळ्यात आधी मी काय केलं, डबा भरला आहे त्यांचा. आणि तो औषधाचा डबा आहे, ते औषध पहिलं काढून घ्या, ऐकलं का? ते काय सगळं नाही न्यायचं, ते आता बाहेर गेले. कुठं आहे? हां, पाठीमागे आहेत ते. 2 दिवसासाठी चालले आहेत. पण कपडे बघा किती काढलेले आहेत. 3 का 4 पॅन्टी आहेत. आता हे 2 शर्ट टाकलेले आहेत, आणि ह्या 2-3 टी शर्ट आहेत. त्यांना मी तेच म्हणाले की इतके कपडे तुम्हाला कशाला पाहिजेत? हां, आणि अजून पण दुसरं आहे काय काय भरायचं आहे ते. म्हणजे 2 दिवसासाठी माणूस चालला आहे का 15 दिवसासाठी, तेच मला कळत नाही.
हा 25 दिवसांनी समजा. तेच सांगते काय, सुकलेत तरी कपडे. सकाळी घाई गडबड करून ते कपडे सगळे आता धुतले. आता जरा सांग किती दिवसांनी येणार. हा जवळ 2 महिने 4 महिने येणारच नाही. म्हणून ते एवढे 3-4 जोडी कपडे भरलेत काय. बघूया बघूया. मुंबईला जायचा आनंद बघा किती आहे तो. घेतलं सगळं ना. चपलेला पण ती माती आहे. कुणाल चाललाय सोडायला. माती म्हणजे आता आपण राहतो मातीचं माती हा कुणालच्या बाबा गाडी घेऊन नाही जात आहेत. ते चाललेले आहेत एसटीने म्हणजे गाडीने, प्रायव्हेट गाडीने. गाडी घेऊन बोलवते मी नाही सांगायचं, नाही म्हटलं आरामात जावा, लक्झरी गाडी करून जावा, झोपून आरामात. फोन घेतला, ऐकलं काय, फोन घेतला काय. हा फोन घेतला, परत घेतलाय, अजून काय राहिलाय. चावी तर गाडी तिकडे, गाडी चावी मुंबईला जाण्याचा आनंद बाप रे. त्यांना मुंबईची ना खूप ओढ आहे, खूप ओढ आहे. आता 5:30 होऊन गेलेले आहेत. घरातलं जरा झाडलोट करते आता आणि त्याच्यानंतर आपलं काय चालू असतं बघा घरातलं तेच करायचं. आता कुणाला येईल थोड्या वेळाने. हा कुणालचं ऑफिसच चालू आहे. त्याला म्हटलं जा जरा पटकन म्हटलं सोडून ये, कारण रिक्षा वगैरे बोलवायला ना थोडासा वेळ गेला असता. त्याच्यामुळे तो येईल लगेच, आता 1-अर्ध्या तासामध्ये येईल तो रिटर्न. तर चला मग ताईंनो, आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.